नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 389 मतं मिळवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पहिल्याच फेरीत धुव्वा उडवलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हाय व्होल्टेज लढतीत भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी मिळवलेला हा विजय महायुतीच्या नेत्यांसाठी आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय। निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय आणि अखेर सर्व राजकीय अंदाज मोडीत काढत नाशिकच्या स्थानिक राजकारणात गोकुळ गीते यांनी एक नवा इतिहास रचलाय। या निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार एकूण मतदानापैकी गोकुळ गीते यांना तब्बल 389 मतं मिळाली, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मतांवर समाधान मानावं लागलंय। या मतमोजणीत 13 मतं अवैध ठरल्यामुळे विजयासाठी अत्यावश्यक असलेला मतांचा कोटा 303 निश्चित करण्यात आला होता। गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत या कोट्यापेक्षा कितीतरी अधिक मतं मिळवल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या फेरीची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय आणि गीते यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणि नाशिकच्या ग्रामीण भागात गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष सुरू केला असून हमसे जो न टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडलाय। गोकुळ गीते हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे एक अत्यंत सक्रिय आणि वजनदार स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात। नाशिकच्या ग्रामीण भागात विशेषतः पिंपळगाव, बसवंत आणि सायखेडा या परिसरामध्ये त्यांची राजकीय आणि सामाजिक पकड खूप मोठी आहे। ते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये त्यांचं मोठं नेटवर्क तयार झालं होतं। ते नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे सख्खे बंधू आहेत आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांच्या संपूर्ण निवडणूक प्रचाराचे आणि रणनीतीचे सूक्ष्म नियोजन गोकुळ गीते यांनीच केलं होतं। त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक आणि स्थानिक संस्थांमधील मतदारांशी त्यांचे थेट आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते। या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपामध्ये नाशिकची ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे आणि पक्षानं विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। मात्र महायुतीमधील जागा वाटपाच्या या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती। भाजपचा मतदारसंघात मोठा प्रभाव असताना ही जागा शिवसेनेला सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता। याच असंतोषाला वाट करून देत गोकुळ गीते यांनी महायुती विरोधात बंड पुकारला आणि अपक्ष म्हणून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला। सुरुवातीला त्यांचे बंधू गणेश गीते यांनीही अर्ज भरला होता, परंतु पक्षीय दबावानंतर गणेश गीते यांनी माघार घेतली। मात्र गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी गोकुळ गीते यांचं बंड थंड करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी थेट गीते यांच्या निवासस्थानी जाऊन बैठका घेतल्या आणि भविष्यात त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा शब्द देत त्यांना उमेदवारी मागे घेण्याची गळ घातली। एका टप्प्यावर गीते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण दराडे यांच्या विरोधात थेट प्रचार करणार नाही असा समेट घडवून आणल्याचा दावा नेत्यांनी केला होता, परंतु गोकुळ गीते यांना आपला अपक्ष उमेदवारी अर्ज तांत्रिकदृष्ट्या कायम ठेवला आणि मतदारांच्या भावनांशी गद्दारी करणार नाही असं सांगत पडद्यामागून आपली यंत्रणा पूर्ण ताकदीनं कार्यरत ठेवली। या संपूर्ण निवडणुकीतील अत्यंत हिंसक आणि प्रतिष्ठेचं वळण तेव्हा मिळालं जेव्हा सोशल मीडियावर एका कथित ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली। या क्लिपमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या मुलानं गोकुळ गीते यांच्या वडिलांचा अत्यंत एकेरी आणि अपमानकारक उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आलाय। हा प्रकार गीते कुटुंबियांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला। गोकुळ गीते यांनी या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवत ही निवडणूक केवळ एक राजकीय लढाई न ठेवता ती आपल्या स्वाभिमानाची आणि कौटुंबिक प्रतिष्ठेची लढाई बनवली। या एका घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील मराठा आणि ग्रामीण मतदारांमध्ये दराडे यांच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली, ज्याचा थेट फायदा गोकुळ गीते यांना निवडणुकीत मिळाला। खूप आनंद झालेला आहे। हा संघर्षातून आमचा विजय झालाय। खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे वाया जाणार नाही।
गोकुळ भाऊनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल. आज ते सत्य झालेलं आहे. आज आमदार म्हणून आपल्या घरासमोर पाठी लागणार आहे. गणेश गीते खरं तर दावेदार होते, परंतु तुमचे पती गोकुळ गीते यांच्यावर शिक्कामोर्तब झालंय. काय दीर भाऊजाईचं आता सगळं आहे? नाही, आनंदच आहे सगळं. म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय. गणेश भाऊंचा देखील असेल. खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. आम्हाला सर्वांना आवडला. साहेबांनी फक्त तिकडून निरोप पाठवला आणि मुंबईला या त्याच्यासाठी आम्हाला विमान पाठवलं आणि मी मुंबईला जातो. तिथं गेल्यावर कळेल आम्हाला काय आहे ते. पण कशासाठी बोलवलं, नेमकं काय कारण? आम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला चाललो. शिंदे साहेबांशी कोणी संपर्क साधला? शिंदे साहेब उद्धव साहेबांचा फोन आला. मला कशाला कॅमेरा तर मागे घे ना, आमचं अरे तुमचं झालं ना वन टू वन? अरे झालं ना तुमचं वन टू वन? बाकी कोणाला काही नाही. त्यांना मी एकच सांगितलं, साहेबांचे माझे संबंध खूप चांगले आहेत. त्यांना एकच सांगितलं का गोकुळ दादा विजय झाले. ते म्हणे मग एक काम करा, तुम्ही शिंदे साहेबांना भेटायला या. बाकी याच्यावर काही बोलणं झालं नाही आमचं. नाही, पण तुम्ही फोन केला होता त्यांना? हो, त्यांना फक्त गोकुळ दादा निवडून आले त्याच्याकरता कॉल केला होता. हां, मग त्यावर त्यांचं काय म्हणणं? ते म्हणे काही नाही, तुम्ही शिंदे साहेबांना भेटा, आशीर्वाद गेले. बाकी काही विमान कोण पाठवणार? येतो विमान सावंत साहेब पाठवतो. कुठे येतोय विमान आणि ओझर एअरपोर्ट येतो. पण मग आता तुमची शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे? तिथे गेलं कळलं ना, तिथे गेलं निर्णय. पण भेटण्यासाठी का बरं बोलवलं? काय करणार नेमकं? काही नाही, आम्ही याच्या अगोदर मी माघारी करता बी त्यांना भेटायला गेलो होतो. तसं निवडून आल्यावर त्यांना भेटण्याचं जाण्याचं. मतदाना दिवशी आणि त्यानंतर मतमोजणीच्या दिवशीही नाशिकमध्ये प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळालंय. मतमोजणी केंद्रावर पोहोचताच गोकुळ गीते यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत एक मोठा आक्षेप नोंदवला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे सख्खे बंधू किशोर दराडे, जे स्वतः नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत, ते मतमोजणी केंद्रात प्रतिनिधी म्हणून आत उपस्थित होते. गोकुळ गीते यांनी या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेत किशोर दराडे यांना बाहेर काढण्याची मागणी केली, ज्यामुळे मतमोजणी प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती. या मुद्द्यावरून मतमोजणी केंद्राबाहेर दराडे आणि गीते यांचे समर्थक आमने सामने आले, ज्यांच्यात जोरदार धक्काबुक्की, शिवीगाळ आणि घोषणाबाजी झाली, ज्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता. गोकुळ गीते यांच्या या ऐतिहासिक विजयामागे नाशिक जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत बेबनाव आणि काही अदृश्य शक्तींचा पाठिंबा कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. कागदावर महायुतीकडे 466 मतदारांचे प्रचंड मोठे संख्याबळ होते, त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु प्रत्यक्षात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि मतदारांनी दराडे यांच्याऐवजी आपल्याच पक्षाच्या बंडखोर नेत्याला म्हणजेच गोकुळ गीतेंना मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग केलं. त्याचप्रमाणे नाशिकच्या राजकारणातील बडे नेते छगन भुजबळ यांच्याशी असलेले दराडे यांचे जुने राजकीय वैर आणि अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी यामुळे महायुतीच्या मतांमध्ये प्रचंड मोठी फूट पडली आणि ही सर्व मतं गोकुळ गीते यांच्या पारड्यात पडली. या अनपेक्षित निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढण्याचे चिन्ह स्पष्ट दिसतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत उमेदवाराचा भाजपच्या बंडखोरांनी पराभव केल्यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांविषयी तीव्र नाराजी पसरली आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची शिष्टाई अपयशी ठरल्याचं या निकालानं स्पष्ट केलं असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतर निवडणुकांमध्ये या बंडखोरीचा आणि पराभवाचे मोठे पडसाद उमटलेले पाहायला मिळू शकतात. गोकुळ गीते यांनी मिळवलेला हा विजय नाशिकच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.